काय रे विनोदा, त्या दिवसापेक्षा माझ्या अंगावर दागिने अधिक आहेत की नाही? तो दिवस आता सगळ्यांना माहिती आहे. माझ्या सर्व नोकर चाकरांच्या तोंडी तो दिवस. कोणाला काही विचारलं की मला वाटतं त्या दिवसासंबंधानं प्रश्न आहे, आणि त्यानं काही उत्तर दिलं तरी मला वाटतं त्या दिवसासंबंधानं उत्तर आहे. अशा त्या दिवसाच्या पूर्वीसारखा दिसतो का माझ्यात काही फेरबदल दिसतोय? बाकी आपल्या शरीरात आज कित्येक वर्ष बिलकुल फेरफार नाही. चेंडू सारख्या झालेल्या खुशाल चेंडू शरीरात फरक कसा होणार? कोणतीही आकृती फुकू लागली म्हणजे तिचे पर्यवसान वर्तुळात होत असते. आपल्या शरीराचं वर्तुळ गरगरीत वाटोळ झाल्यावर आता त्यात नवीन फेरफार कसा होणार? अरे तसं नव्हे, मी पूर्वी अंगावर दागिने घालीत होतो त्यात आणि आत्ताच्या माझ्या दागिन्यात तुला काही फेरबदल दिसतो का? आपले पूर्वीचे दागिने चोरांनी लुबाडलेले. बस 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 बस, तोच महत्वाचा दिवस, तोच चोरीचा दिवस. त्या दिवसापेक्षा माझ्या अंगावर दागिने अधिक आहेत की नाही? ते आपण भामिनी ताईसाहेबांना विचारा. अरे पण मला माहिती आहेत ना, पूर्वी मी अंगावर दागिने किती घालत होतो आणि आता माझ्या अंगावर किती आहेत सांगू तुला. पूर्वीच्या प्रत्येक मोत्याच्या कंठ्याऐवजी 2च कंठे मोठ्या मुश्किलनं कोंबले. सहस्त्रार्जुनाप्रमाणे हजारात असते तर 10,000 सोन्याची काकडं मी एकट्या वीरानं घातली असती. विनोदा, देवाधिकार आणि अवतारी पुरुषात ज्याप्रमाणे 10 तोंडांच्या आणि 1000 हातांच्या वीरांची उदाहरणं आहेत, त्याप्रमाणे 2 अधिक पाय असलेल्या एखाद्या नररत्नाचं उदाहरण असतं सांगतो. माणसाचा जर नररत्न नाही, मग देवा तसलं नररत्न होण्याचा मान प्रथम मला दे. हे 2च पाय माझ्या नावलौकिकाला कमी आहेत असं वाटू लागले. शिवाय पाय 2च असल्यामुळं जामदार खाण्यातलं दागिन्यांचं ओझं काही माझ्याच्यानं सोसवत नाही. माझेच पाय म्हणून ओझं सहन करतात. बरं, तुला माझं आश्चर्य वाटत नाही? 4 पायांनाही जितकं ओझं सोसवणार नाही तितकं आपण 2 पायावर वाहत आहात. हे ओझं पाहून महाराज आपली मला कीव येते. थोडे थोडे दागिने लागू का उतरायला? म्हटलं ओझं हलकं होईल. हात नको लावूस. तू दरोडेखोर आहेस, भामिनी आहेस, बदमाश चोरटे किंवा सुंदर बायका आमच्यासारख्या लक्ष्मीपुत्राच्या घरचा द्रव्याचा भार हलका करीत असतात. बरोबर. त्या पहा भामिनी ताईसाहेब अक्का साहेबांबरोबर इकडेच येत आहेत. यापुढे तरी हे ओझं उतरून ठेवा. मी लागू का गोण्या उतरायला? असा उभा राहा. त्या दिवसापासून भामिनीकडे काही माझ्याच्यानं पाहत नाही. ती माझ्याकडे पाहू लागली की माझी नजर पायाकडे वळते. तूच तिच्याकडे पहा आणि तिचं मला डोळे भरून पाहून झाल्यावर खून कर. पाहिलंच भामिनी, मी तुला सांगत नव्हते की एखाद्या चांगल्या शेतकऱ्याच्या घरी जशी ज्वारी किंवा बाजरी असते तसे हिरमती लक्ष्मीधरजींच्या घरी आहेत म्हणून. अगं असा हा द्रव्याचा पुतळा सोडून तो भिकारडा धैर्यधर तुला कसा आवडतो ह्याच तुला राहून जाऊन आश्चर्य वाटतं. विनोदा, यांच्या अंगावर माझ्याहून अधिक दागिने आहेत का रे? हातात आहे. हा हा विनोदा, माझ्या नाकात मिळत नाही रे, त्यामुळं माझा चेहरा ओका बोका दिसत असेल. काय बायका अप्पलपोटे असतात बा, यांनी तेवढ्या नाकात नखात घालाव्या आणि आम्ही पुरुषांनी नाक सुद्धा टोचू नये. हे बघ, ही रूढी पायाखाली तुडून पुरुषांनी दोन्ही नाक पुढ्यात टोचाव्यात. एरवी बायकांच्यावर ताण व्हायची नाही. आम्ही बायकासारखे केस नाही का ठेवी, किरपा भांग नाही का पाडीत, मग नसेलच काय केले नच पाहिजे. महाराज आता बोलू नका. ताईसाहेब लक्षपूर्वक पाहू लागल्या. हा कितीतरी हे दागिने, काय या हिऱ्यांचं आणि मोत्यांचं तेज. मला तर त्या कंठाकडे अगदी पाहतच राहावंसं वाटतं. महाराज आता इथं उभं राहू नका. ताईसाहेब रागावलेल्या दिसत आहेत. चला 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 आपण अगं ते गेले. चल चल, त्या तिथून चांगल्या दिसतील. काम करायचं त्याला पाहून. ते दागिने त्याच्या अंगावर पाहिले ना म्हणजे मला अगदी तितकारा येतो. Thank you.
मला